नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 17 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत बांगलादेशच्या नवीन पंतप्रधानपदी तारिक रेहमान यांचा आता नुकताच शपथविधी होणार आहे. या संदर्भात माहिती. इजिप्तमधील तामिळ ब्राह्मी शिलालेख हा सापडलेला आहे. या संदर्भात देखील आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तसेच भारतातील पहिला म्युझिकल रोड हा कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. ब्रिक ही संज्ञा कोणी दिली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिम ओ नील. विद्यार्थी मित्रांनो, सध्या ब्रिक्स हा समूह खूप चर्चेमध्ये आहे, कारण ब्रिक्स 2026चे अध्यक्षपद हे सध्या भारताकडे आहे. त्यामुळे या संदर्भात आपल्याला आगामी काळामध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीचे प्रश्न जर आले तर आपल्याला ते बेसिक कन्सेप्ट म्हणून माहिती असायला हवे. तर ब्रिक ही संज्ञा कोणी दिलेली आहे? तर पर्याय क्रमांक 2 जिम ओ नील. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 17 फेब्रुवारी. 17 फेब्रुवारी 1993. राणी गैंडिलिऊ यांची आज पुण्यतिथी. त्या नागा चळवळ नेत्या होत्या. वयाच्या 16व्या वर्षी त्यांना 1935 मध्ये जन्मठेप देखील सुनावलेली होती. राणी पदवी ही जवाहरलाल नेहरूंनी त्यांना दिलेली होती. 17 फेब्रुवारी 1881. क्रांतीवीर समाजसेवक लहुजी राघोजी साळवे उर्फ लहुजी वस्ताद यांच्या आजच्या दिवशी निधन. 17 फेब्रुवारी 1883. राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन या ठिकाणी निधन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता पण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. बांगलादेशचे नवीन पंतप्रधान कोण बनलेले आहेत? मोहम्मद युनूस, खालिदा जिया, तारिक रहमान की शेख हसीना? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तारिक रहमान. तर बांगलादेशमध्ये आता नवीन सरकारचा आता शपथविधी होणार आहे आणि या नवीन सरकारचं प्रतिनिधित्व करणार आहेत BNP म्हणजेच बांगलादेश नॅशनल पार्टी या पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान. तेच आता बांगलादेशचे नवीन पंतप्रधान होणार आहेत. त्यांना संसदेमध्ये 300 पैकी 151 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवलेला होता. त्यामुळे त्यांचे सरकार तिथे स्थापन होण्यास आता त्यांची तयारी सुरू झालेली आहे. ते 17 वर्ष लंडन येथे निर्वासित होते. आता ते परत आलेले आहेत. जियाऊर रहमान हे तारिक यांचे वडील आहेत, जे माजी राष्ट्रपती होते. तर मोहम्मद युनूस हे आगामी काळामध्ये अंतरिम सरकारचे प्रमुख होते. म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये ज्यावेळेस शेख हसीना यांचं सरकार पडलेलं होतं, त्यानंतर मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकार प्रमुख म्हणून निवड झालेली होती. जियाऊर रहमान हे तारिकचे वडील आहेत. तर खालिदा जिया या तारिकच्या आई होत्या. तारिकच्या आई या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान देखील होत्या. त्यामुळे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अतिशय चर्चेमध्ये असलेलं हे व्यक्तिमत्व आहे आणि आपल्याला अशा पद्धतीचे स्टेटमेंट परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतात, की जियाऊर रहमान तारिकचे वडील, तर तारिकच्या आई खालिदा जिया. त्यांच्या पक्षाचं नाव आहे बांगलादेश नॅशनल पार्टी BNP. त्यांचा शपथविधी आज म्हणजे 17 फेब्रुवारी 2026 या दिवशी ढाका या ठिकाणी होणार आहे. मुख्य विरोधी पक्ष असणार आहे जमात-ए-इस्लामी आघाडी. भारत प्रतिनिधित्व कोण करणार आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण होते, परंतु त्यांच्याऐवजी लोकसभा सभापती ओम बिर्ला हे शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. पुढचा प्रश्न. आर्क्टिक सेंट्री मिशन हे कोणी सुरू केलेले आहे? UN, नाटो, EU की USA? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाटो. तर आर्क्टिक सेंट्री मिशन हे सध्या चर्चेमध्ये असलेले एक मिशन आहे. सुरू केलेले आहे नाटो. स्वरूप आहे बहु डेमन लष्करी मिशन. याचा उद्देश काय आहे? आर्क्टिक प्रदेशात सामूहिक संरक्षण, समन्वय आणि स्थिरता मजबूत करणे. ग्रीनलँड येथील तणाव जो काही मागच्या काळामध्ये झाला होता, यामुळे अशा पद्धतीचा आता एक सेंट्री मिशन आता हे आर्क्टिकच्या आजूबाजूच्या जे काही देश आहेत यांनी आता सुरू केलेले आहे. आर्क्टिक परिषदेमध्ये 8 देश समाविष्ट आहेत आणि जे काही मागच्या काळामध्ये USA आणि डेन्मार्क यांच्यामध्ये जो तणाव झालेला होता ग्रीनलँड या बेटावरून, त्यामुळे आर्क्टिक सेंट्री मिशनला आता वेगळे महत्त्व आता प्राप्त झालेले आहे. थोडक्यात नाटोबद्दल एकदा थोडक्यात माहिती पाहूया. नाटो तर आपल्याला माहिती आहे खूप चर्चेमध्ये असलेला हा ग्रुप आहे. याची स्थापना 1949 मध्ये केलेली होती. सध्या याचे 32 देश सदस्य आहेत. 31वा सदस्य देश होता फिनलंड, तर 32वा सदस्य देश होता स्वीडन. याचे महासचिव आहेत मार्क रुटे. 2026 मध्ये नाटो शिखर परिषद तुर्की या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न. तामिळ ब्राह्मी शिलालेख नुकतेच कुठे सापडलेले आहे? पिरामिड, गिझा, व्हॅली ऑफ द किंग्स की काहिरा संग्रहालय?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्हॅली ऑफ द किंग्स. इजिप्तमधील तामिळ ब्राह्मी शिलालेख हा अतिशय चर्चेमध्ये असलेली ही एक बातमी आहे. तामिळ एपिग्राफीवरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामुळे हे सध्या चर्चेमध्ये आहे. शिलालेखाचं ठिकाण आहे इजिप्तमधील व्हॅली ऑफ द किंग्स राजांच्या खोऱ्यामध्ये. शिलालेखांची संख्या आहे सुमारे 30. थडग्यांची संख्या आहे एकूण 6. संशोधक कोण होते? तर इंगो स्ट्रॉच आणि चार्लोट स्मिथ. या ठिकाणी तामिळ, ब्राह्मी, संस्कृत आणि प्राकृत या भाषा सापडलेल्या आहेत. हे शिलालेख कोरलेला व्यक्ती आहे सिकाई कोर्टन. प्रमुख लिपी आहे तामिळ ब्राह्मी. बहुतेक शिलालेखामध्ये तामिळ ब्राह्मी ही लिपी या ठिकाणी आढळून आलेली आहे. याचा शोध 2024च्या सुरुवातीला केला गेला होता. आता हे जे काही चर्चा समोर आलेली आहे ही कशामुळे? तर तामिळ एपिग्राफीवरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्र जे सुरू आहे त्यामुळे. याचं ठिकाण आहे चेन्नई, भारत. शीर्षक आहे फ्रॉम द व्हॅली ऑफ द किंग्स टू इंडिया, इजिप्शियनमधील भारतीय शिलालेख. सादरकर्ते आहेत इंगो स्ट्रॉच आणि चार्लोट स्मिथ. पुढचा प्रश्न, स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तामिळनाडू, कर्नाटक, केरळ की महाराष्ट्र? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. स्त्री सुरक्षा योजना ही पुन्हा एकदा अतिशय चर्चेमध्ये असलेली योजना आहे आणि ही केरळ राज्य सरकारने सुरू केलेली आहे. केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन यांनी ही योजना सुरुवात केलेली आहे. आर्थिक सहाय्य आहे बेरोजगार महिलांना आर्थिक मदत व महिलांचे आर्थिक अवलंबित्व कमी करणे. मासिक पेन्शन 1,000 रुपये प्रति महिना आता मिळणार आहे. पहिला हप्ता हा 10 लाख महिलांना वितरित करण्यात आलेला आहे. थेट बँक खात्यामध्ये याचं हस्तांतरण करण्यात आलेलं आहे आणि 35 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांसाठीच ही योजना आहे आणि या विशेष बाब म्हणजे यामध्ये ट्रान्सजेंडर म्हणजेच ट्रान्स महिलांना देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, स्त्री सुरक्षा योजना कोणत्या सरकारने सुरू केलेली आहे? तर केरळ राज्य सरकारने. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला म्युझिकल रोड कुठे सुरू झाला? दिल्ली एक्सप्रेसवे, मुंबई कोस्टल रोड, पुणे मुंबई हायवे की बेंगळूर रिंग रोड? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई कोस्टल रोड. मुंबई कोस्टल रोडवर भारतातील पहिला म्युझिकल रोड हा आता सुरू करण्यात आलेला आहे. सुरुवातीचा म्हणजे कधी सुरू केला? तर 11 फेब्रुवारी 2026 या दिवशी. आणि यावर कोणते गाणे वाजते? तर जय हो हे हे गाणे या ठिकाणी वाजत आहे. यासाठी 6.21 कोटी रुपये इतका खर्च आलेला आहे आणि भारतातील पहिलाच असा हा प्रकल्प आहे. याची लांबी असणार आहे 500 मीटर. वाहनांचा वेग 70 ते 80 किलोमीटर पर आवर या दरम्यान असल्यास हे गाणे आपल्याला ऐकू येणार आहे. छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोडवर हा भारतातील पहिला म्युझिकल रोड हा तयार करण्यात आलेला आहे. 1995 मध्ये अस्फाल्टोन फॉन हा जगातील पहिला संगीतमय रस्ता डेन्मार्कमध्ये सुरू करण्यात आलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, तामिळ ब्राह्मीमधील शिलालेख कोणत्या देशामध्ये सापडलेले आहेत? पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 इजिप्त, पर्याय क्रमांक 3 ग्रीस की पर्याय क्रमांक 4 इराण? तर तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.